पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. तुमच्यात शिस्त आहे. आपण बघूया 2 तिमोथी अध्याय 1:7. देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिलेला नाही. ज्या गोष्टीला तुम्ही घाबरायला नको ते आहे प्रलोभन. बऱ्याच जणांना वाटतं की मी मोहातच पडलो नाही तर. बघा, मोह तर होणारच. तुम्हाला आळसाचा मोह होईल, तुम्हाला मोह होईल अयोग्य खाण्याचा, तुम्हाला मोह होईल रात्री जागं राहण्याचा आणि सकाळी उशिरापर्यंत हातपाय ताणून झोपण्याचा. सगळ्यांनाच मोह होतात. मोहाला नाही न म्हणण्याचे परिणाम लक्षात घेतले तर आपण मोहाला नाही म्हणू शकू नक्कीच. याचे दुष्परिणाम आहेत. 2 तिमोथी अध्याय 1:7 म्हणतं, देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिलेला नाही, म्हणजेच भीतीने हातपाय गाळून बसण्याचा आत्मा नाही. देवाची इच्छा आहे की आपण धीट असावं, आपण पूर्णपणे त्याच्यावर विसंबून असावं. तर त्याने आपल्याला सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि शांतीचा आत्मा दिलाय आणि संतुलित मनाचा आत्मा. संतुलित मनाचा आत्मा आणि कशाचा आत्मा? कशाचा? शिस्तीचा. देवाने आपल्याला शिस्त दिलेली आहे. तेव्हा असं म्हणू नका की मला शिस्त नाहीये, माझं स्वतःवर नियंत्रण नाहीये. असली वाक्य तुमच्या तोंडातून चुकूनही यायला नकोत. जर कुठल्या बाबतीत तुम्ही स्वतःला शिस्त लावू शकत नसाल तर प्रामाणिकपणे कबूल करा की मी हे करणार नाही, कारण माझी इच्छा नाही. बघा, सगळेजण टाळ्या वाजवत नाहीयेत. हे फारच कठीण आहे, माझ्यासाठी तर खूपच कठीण आहे. आपलं त्यासाठीच पाचारण आहे. कठीण गोष्टीसाठीच पवित्र आत्म्याने आपल्याला पाचारण दिले, सच्च केलेलं आहे. तुम्हाला हे कळलं का? त्यासाठीच आपल्याला अतिरिक्त सामर्थ्य दिलं गेलेलं आहे. म्हणजे कठीण गोष्टी करूनही आपल्या मुखावर हास्य असावं आणि गुप्तपणे कठीण गोष्टी करताना आपण इतरांना त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करून म्हणू शकतो, हे घे सैताना, हे तुला कसं वाटलं? आपण हे समजून घ्यायला हवं की देवाची आज्ञा मोडण्याचे दुष्परिणाम असतात. बऱ्याचदा मला वाटतं की आपण पापाबद्दल आणखी थोडं शिकायला हवं. देवाच्या न्यायाबद्दलही आणखी थोडं जाणून घेऊन पापाच्या दुष्परिणामांबद्दल आणखी थोडंसं शिकायला हवं. जेव्हा देव अमुक करू नको म्हणतो तेव्हा तो काही कुठल्या प्रकारचा पवित्र सल्ला नसतो, तर ती एक आज्ञा असते. नाही म्हणजे नाहीच. आमेन. आणि पुष्कळदा आपण या आज्ञेपासून भरकटतो आणि ज्या गोष्टीची काळजी मला आणि डेव्हला आहे ती म्हणजे आता लोकांच्या मनात देवाविषयी आदरयुक्त भय राहिलेलं नाही, अजिबातच नाही. मला असं म्हणायचं नाही तुम्ही अयोग्य प्रकारे देवाला घाबरा. मला हे म्हणायचंय की तुमच्या मनामध्ये देवाविषयी आदरयुक्त सन्मान हा असायलाच हवा. नाही तर मग परिणाम भोगा. आता बघूया रोमकरास अध्याय 6:21. दुष्परिणाम ठाऊक आहे का? बेफामपणा जीवनात गुंतागुंत निर्माण करतो. ते बघूया रोमकरास अध्याय 6:21. तर ज्या गोष्टींची तुम्हास आता लाज वाटते त्यापासून तुम्हास त्यावेळेस काय फळ मिळाले? काही नाही, त्याचा शेवट मरण आहे. बघा, मी एक प्रश्न विचारते. ख्रिस्ताला स्वीकारण्यापूर्वी तुम्ही जी वर्ष पापामध्ये घालवली त्यातून तुम्हाला काही लाभ झालाय का? नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त निराशा मिळाली. तुमच्यात थोडा दैहिक उत्साह वरचेवर दिसत असतो, पण सत्य हेच आहे की आपलं अंतरंग हे शुद्ध असायला हवं. आपण निराश होतो तर आपल्याला देवाची आज्ञा मोडून काय मिळालं? काहीच नाही आणि पुढेही मिळणार नाही, नक्कीच नाही. वचन 22.
परंतु आता तुम्ही पापापासून मुक्त होऊन, हालेलुया, बघा आपण पापमुक्त आहोत. आता तुम्ही देवाचे दास झाला आहात. मला हे आवडतं. आता मी यापुढे सैतानाचा दास नाही. तुम्हास पवित्रीकरणाची फलप्राप्ती झाली आहे, जिचा उद्देश सर्वकालचे जीवन आहे. तुम्हाला ठाऊक आहे, पावित्र्य हे एक पारितोषिक आहे. का ठाऊक आहे? कारण ज्या गोष्टी तुम्ही करायला नको असतात त्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता, तेव्हा ज्या गोष्टी तुम्ही करायला हव्या आहेत त्या गोष्टी तुम्ही करत नाही, तेव्हा अशा गोष्टींविषयी दोषभावना किंवा अपराधीपणाची भावना नसणं यासारखी अद्भुत अशी गोष्ट दुसरी नाही, नक्कीच नाही. तर पावित्र्य हेच एक प्रतिफळ आहे. कारण पापाचे वेतन हे मरण आहे. कारण पापाचे वेतन हे मरण आहे. पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व काळचे जीवन आहे. आता बघा, इथे सांगितलेल्या मरणाचा अर्थ हा नाहीये की आपण श्वास घेणंच बंद करू. याचा अर्थ हा नाहीये. याचा अर्थ आहे की तुमच्या कल्पनेतली सगळी दुःख आणि क्लेश. आणि एक सांगू का, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. इथे असे बरेच लोक आहेत आणि टीव्हीवरून पाहणारेही बरेच आहेत. तुम्ही रेकॉर्ड केलेलं नंतर ऐकायला उत्सुक असता, तरीही तुम्ही दयनीय आहात. दयनीय लोक चर्चला जातात, ठाऊक आहे? माझी ही अवस्था फार फार काळापर्यंत अशीच होती. मी मुखावर ख्रिस्तीपणाचा आव आणून म्हणायचे की देवाची स्तुती असो. बघा, दयनीय लोक इतरांनाही दयनीय बनवतात. किमान तसा प्रयत्न तर करतातच. मी थोड्या धाडसाने सांगू इच्छिते की तुमच्या दयनीय स्थितीचं मुख्य कारण शिस्त आणि आत्मसंयमाचा अभाव हे आहे. काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतात, पण त्या करण्याऐवजी तुम्ही केवळ सबब सांगत राहता. सबब. तुम्ही हाताची घडी घालून निरागसपणाचा भाव आणून बघता. मी तुम्हाला निराश तर करत नाहीये ना. मी तुमच्या वर्मावर जरा घाव घालत होते, पण तुमचे अपराधी चेहरे पाहवत नाहीयेत. नाही, ते तुमच्या मनात मुरू द्या. बरेच जण दयनीय आहेत. याचं कारण हेच आहे की तुम्ही आपल्या जीवनात जे करायला हवं ते करायचं टाळलंय, पण त्यात बदल करणं कठीण नाहीये. यासाठी तुम्हाला गरज आहे थोड्या शिस्तीची आणि देवाबरोबर वेळ घालवण्याची. नाही, पण हे खरंच खूप कठीण आहे आणि मी खूपच व्यस्त आहे. कशामध्ये व्यस्त? दयनीय करणाऱ्या गोष्टींमध्ये. बघा, मी यावर्षी माझ्या चेकबुकचा हिशेब ठेवला नाही. माझ्या आर्थिक उलाढालींची मला कल्पना नाही, पण बँकने मला फोन करून सांगितलं की माझे बरेच चेक्स बाउन्स झालेत. मला कळत नाही कसे. बघा, आता याविषयी काय म्हणायचं. फसवू शकत नाही आपण स्वतःला. आपल्या घरात वस्तूंचा ढीग असतो. कुठली वस्तू कुठे आहे ते माहीत नसतं आणि मग ती हवी असेल तेव्हा आपण नवीन घेऊन येतो. जुनी सापडतच नाही. मी बाल्कनीचा विषय काढू नये असं किती जणांना वाटतं? चला, किती जणांना वाटतंय की मी सत्य तेच सांगते? मला तुम्ही आवडता म्हणून मी हे शिकवते. आज मला तुम्हाला डिवचायचं आहे. बऱ्याच गोष्टींविषयी आपण काहीही करू शकत नाही, पण जे काही आपण करू शकतो ते मात्र आपण करायलाच हवं. आणि मी सांगते की 60 किंवा 75% किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात तुमच्या सगळ्या समस्या अगदी सहजपणे सुटू शकतात जर तुम्ही दिवसातला फक्त अर्धा तास खर्च केलात तर.
प्रभू, मला तुझी गरज आहे. मी सभेला जाऊन संदेश ऐकला असला तरीही माझी गुंतागुंत मात्र तशीच आहे. मला तू हवायस देवा. प्रभू, तू मला बदललं नाहीस तर मी कधीही बदलणार नाही, कधीही नाही. प्रभू, मी माझ्या जोडीदाराशी बिलगून राहावं हे माझ्यासाठी कठीण आहे, पण मी तुझ्यावर प्रीती करतोय आणि तू जे सांगतोस तेच मला करायचंय. देवा, मी फक्त बसून राहीन, तुझी वाट पाहीन. का हसलात बरं तुम्ही? तुम्हाला याची गरज आहे? मला देवासह वेळ घालवायचा आहे, पण माझ्या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी मला प्रभूला ठेवायचंय. प्रभू, दया कर. आपण फक्त आपलं कामच नाही तर संपूर्ण जीवन प्रभूभोवती ठेवायला हवं. पहिल्याने तुम्ही त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळवा. मला पूर्णपणे ठाऊक आहे की तुमच्यापैकी काही जण माझ्यासोबत आहेत आणि माझं म्हणणं तुम्हाला पटतंय. तुम्ही म्हणत असाल की हो, देवाची स्तुती असो, पण एक सांगू का, या क्षणाला कदाचित लाखो लोक टीव्हीवरून हा कार्यक्रम पाहतायत आणि तुम्ही खूप गोड आहात, तुम्ही चर्चला जाता, पण तुम्हाला इतकंही ठाऊक नसेल की तुम्ही ख्रिस्ताद्वारे देवासोबत अगदी जवळचं नातं ठेवू शकता. तुम्ही देवाच्या उपस्थितीत वेळ घालवू शकता आणि आपले केस कसे गुंफायचे यापासून पैशाचं काय करायचं इथपर्यंत देवाला विचारू शकता. तुम्ही देवाच्या उपस्थितीत थांबून म्हणू शकता की प्रभू, मी तुझ्याशिवाय शून्य आहे, आणि तुम्ही आपल्या जीवनात अविश्वसनीय बदल बघाल. फक्त चर्चला जाऊन धार्मिक होण्यापेक्षा देवाला तुम्हाला अधिक द्यायचं आहे. आपण चर्चला जातो, पण ख्रिस्ताच्या सामर्थ्याने भरलेले जीवन जर आपण चर्चच्या बाहेर ठेवलं नाही तर आपण कुणालाही प्रभावित करू शकणार नाही. बदल इथेच दिसून येतो, बदल इथेच दिसतो. जगाला आवेशाने पेटलेले, समर्पित हृदयाचे, संतुलित असलेले ख्रिस्ती लोक पाहायचे आहेत. ज्यांच्यात शिस्त आणि आत्मसंयम असतो. केवळ शिस्तीअभावी वाया जाणारी गुणवत्ता पाहिली की मनाची अगदी कालवाकालव होते. बघा, घोड्याला जर तुम्ही लगाम घातला नाही तर तो वाटेल तिकडे सैरभैर पळत सुटेल. आणि बघा, कोणताही धबधबा योग्य दिशेशिवाय ऊर्जा देऊ शकत नाही. कुठलंही जीवन समर्पण आणि शिस्तीशिवाय चांगलं, वाढून मोठं होऊ शकत नाही. मी अनेक वर्ष शिकले. मी माझा 80% वेळ माझ्या 2 सर्वोच्च दानांसाठी देते. कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट सरस करू शकत नाही हे लक्षात घ्या. तुमच्यापैकी अनेकांचे प्रकल्प अपुऱ्या अवस्थेत पडलेत आणि त्यामुळे अनेकांभोवती नैराश्याने आपला विळखा घट्ट आवळलेला आहे. तुम्हाला घरी जावंसही वाटत नाही कारण तुम्हाला तुमची अर्धवट प्रकल्प बघायची नाहीयेत. चला आता एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. जे हाती घेता ते पूर्ण करा. जे तुम्हाला करायचं असतं त्यात झोकून द्या. तुमचं कृपादान काय आहे ते ओळखा आणि त्यानुसार करा. जे मी करायला हवं ते करण्यासाठी मी किती गोष्टींना नाही म्हणते याची थोडी तरी कल्पना आहे का तुम्हाला? कदाचित तुम्हाला नसेलही. बघा, कारण प्रत्येक जण व्यस्त असतो, अगदी व्यस्त. कसे आहात तुम्ही? व्यस्त. 6 महिने दिसला नाहीत, खूपच व्यस्त आहे. व्यस्तच आहे मी. पण फलदायी आहात का? देवाने व्यस्त होण्यासाठी नव्हे तर फलदायी होण्यासाठी बोलवलंय आपल्याला. दोन्हीत फरक आहे. घरी जाऊन स्वतःशी चर्चा करा. कधी तुम्ही स्वतःशी चर्चा केली आहेत का? मी नेहमी स्वतःशी चर्चा करते. एके दिवशी मी सेंट लुईस सोडलं आणि 7 दिवसांसाठी स्वतःशी चर्चा करायला अशीच निघून गेले. माझ्या जीवनात बरीच गुंतागुंत होती, पण जर तुम्ही शांत राहून देवाची वाट पाहिली तर तुमच्या जीवनात काय चुकतंय ते तो दाखवेल. त्याच्याशी बोला. तुम्ही त्याला विचारा काय करायला हवं. लोकांना विचारणं थांबवा. चला आता
आता बघूया शिस्तप्रिय व्यक्तीची गुणवैशिष्ट्य. त्यासाठी एक चाचणी घ्यावी लागेल. सर्वप्रथम, एक शिस्तप्रिय व्यक्ती गरजेपेक्षा जास्त करते. ती नेहमी गरजेपेक्षा अधिक करते. त्यांची प्रत्येक गोष्ट ही वेगळी असते आणि ती व्यक्ती कामावर लवकर पोहोचते. ऐनवेळी ती हजर राहत नाही, तर 5 मिनिटं ते बाथरूममध्ये घालवतात, 5 मिनिटं उपहारगृहात घालवतात, 10 मिनिटं सगळ्यांना गुड मॉर्निंग करण्यात घालवतात. मग 8:20ला ते आपल्या कामाला लागतात. पण घालवलेल्या वेळेची किंमतही ते वसूल करतात. फारसे खुश दिसत नाही आहात तुम्ही मला. मी समजू शकते, हे दोष दाखवतं. तुम्ही म्हणाला, आता मला हे करायचं असेल तर मला घर लवकर सोडावं लागेल. याचा अर्थ मला लवकर झोपावंही लागेल, लवकर उठावंही लागेल. हे फारच कठीण आहे. बघा, जी व्यक्ती आज प्रभूसमोर असा निश्चय करील की ती प्रभूसाठी उत्कृष्ट जीवन जगण्याचा प्रयत्न करील, तेव्हा ती व्यक्ती एका वर्षानंतर इथे येईल तेव्हा कोणीही हे सांगू शकेल की त्या व्यक्तीचं जीवन बदललंय आणि ते पूर्णपणे आणि लक्षणीयरित्या बदलेल. आपली समस्या आहे उदासीनता. मत्तय अध्याय 25. 10 कुमारिका, 5 मूर्ख, 5 शहाण्या. त्या सगळ्याजणी वाट पाहत होत्या वराची. आणि हे आपण ख्रिस्ताची वाट पाहण्याबरोबरीच आहे. आणि ज्या मूर्ख कुमार्या होत्या त्यांनी अधिक घेतलं नाही. 5 शहाण्या कुमारींनी फक्त आपल्या दिव्यांमध्ये पुरेसं तेल न घेता अतिरिक्त तेलही त्यांनी घेतलं. पुढे काय झालं? वर येण्यास उशीर झाला, अपेक्षेपेक्षा जास्त उशीर झाला आणि मूर्ख कुमारींचे तेलाअभावी दिवे विझले. मी तुम्हाला एक सांगू का? तुम्ही देवासह वेळ घालवला नाही तर तुमचे दिवे विझतील, तुमचं तेल संपून जाईल. तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे आणि आपल्याकडचं तेल संपता कामा नये. त्यांच्या बाबतीत घडलेलं अनेकांच्या बाबतीत घडतं. मूर्ख कुमार्या ज्यांचे दिवे जाऊ लागले त्या शहाण्यांकडे जाऊन म्हणाल्या, आम्हाला थोडंसं तेल द्या. नाकर्ते लोक नेहमीच कष्टाळू लोकांकडून मदतीची अपेक्षा करतात. इतरांकडे असलेल्या गोष्टींचा हेवा बाळगू नका, कारण त्यांनी जे कष्ट घेतले ते तुम्ही घेतलेले नाहीत. तुमचा नाकर्तेपणा दूर सारून कर्तव्य बजावा. माझं घर तुमच्या घरासारखं स्वच्छ असायला हवं होतं. मग करा स्वच्छ. मी कर्जमुक्त झालं तर इतकं बरं होईल. हो, मग वस्तू विकत घेऊ नका आणि बिलं भरा. हो, पण मी तसं केलं तर मला बराच काळ कुठलीच वस्तू विकत घेता येणार नाही. डेव्हला आणि मला सुद्धा आमच्या जीवनात असं करावं लागलं. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त खर्च करता आणि शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खाता, तेव्हा प्रभू, तुला वाटतं हिचं पोट भरलं नाही का? तुम्ही म्हणाल, जॉयस, देवाला याची पर्वा नाहीये की मी किती झोपते आणि मी किती खाते. त्याला या गोष्टींची पर्वा नाही. माझ्या समस्या फार गंभीर आहेत. पण एक सांगू का? हे द्राक्षमळा नाचवणारे लहान लांडगे आहेत. बघा, आपण लहान गोष्टींमध्ये देवाची आज्ञा पाळली नाही तर मोठ्या गोष्टींमध्येही आपण ती पाळणार नाही. जो थोडक्यात विश्वासू राहील त्याला मोठ्या गोष्टी सोपवल्या जातील. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन पाळायला शिका.
सर्वोत्कृष्ट व्यक्ती बना. किती जण सुट्ट्यांसाठी हॉटेलात राहतात, इथले किती जण जवळच्याच हॉटेलात थांबलेत. तर निघण्यापूर्वी या विचाराने खोलीत कचरा टाकू नका की कुणीतरी येऊन हे स्वच्छ करणारच आहे ना. मला असं नाही म्हणायचं तुम्ही बिछाना नीट करावा आणि कचरापेटी नेऊन रिकामी करावी आणि कपडे धुवावेत, पण घाण करू नये. आम्ही बऱ्याचदा हॉटेलमध्ये थांबतो तेव्हा तिथून बाहेर पडण्यापूर्वी आम्ही खोलीतला प्रत्येक दिवा हा मालवतो. का? कारण मला वाटतं की मी त्या हॉटेलची मालक किंवा मॅनेजर असते तर मलाही ते आवडलं असतं. मग आपण काय, इतरांशी आपण तसंच वागावं जशी आपली अपेक्षा असते की इतरांनी आपल्याशी वागावं. छोट्या गोष्टी. बऱ्याचदा आपल्या भोवती हलक्या दर्जाचं जीवन पाहून आपण इतक्या हलक्या दर्जाचं जीवन जगतो की दर्जेदार जीवन काय आहे ते पुन्हा शिकण्याची वेळ येते आपल्यावर. आम्ही आमचं सेवा कार्य सुरू केलं तेव्हा आठवत नाही किती वर्षांपूर्वी, बरीच वर्ष झाली. किती वर्ष झाली शार्लेट ठाऊक आहे? 26 कदाचित. आणि त्याआधी 10 वर्ष मी शिकवतच होते, तर मी खूप वर्षापासून वचन शिकवतेय. 3 गोष्टी देवाने आमच्या मनात घातल्या आणि तो म्हणाला, जे काही कराल ते सर्वोत्कृष्ट करा. तसं करता आलं नाही तर करू नका. एक दर्जेदार व्यक्ती बना. जे इतरांना सांगाल ते तुम्हीही करा. भांडण दूर ठेवा. तुमच्या जीवनामधून, तुमच्या घरामधून आणि तुमच्या सेवेमधून. तरच मी यश देईन. हे फारसं कठीण नव्हतं. आम्ही त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न नेहमी केलाय. आम्ही वाईट वागलो नाही. तुम्ही म्हणू शकता की आम्ही यशस्वी आहोत. सर्वोत्कृष्ट बना. तुम्ही शॉपिंगला जाता, तुमचा धक्का लागून काही कपडे खाली पडतात, तुम्ही ते तसेच पडू देता. ते उचलून पुन्हा नीट ठेवायला हवेत तुम्ही. आणि यापेक्षा पुढची पायरी, तुमचा धक्का न लागता खाली पडलेली एखादी वस्तू उचलून तुम्ही ती योग्य ठिकाणी ठेवली तर काहीही हरकत नाही. तुम्ही तुमचं सामान ज्या ट्रॉलीत ठेवता, ती छोटीशी ट्रॉली किती जण पुन्हा जागेवर नेऊन ठेवतात सांगा मला? ठीक आहे. बघा, मला 2 वर्ष लागली ती सामानाची ट्रॉली पुन्हा जागेवर ठेवायला शिकण्यासाठी. 2 वर्ष मी सबबी देत होते. खूप थंडी आहे, खूप गरम होत आहे, मी खूपच घाईत आहे. आणि बघा, ते त्या ट्रॉलीविषयी नव्हतंच. देव मला शिकवू पाहत होता सर्वोत्कृष्ट कसं बनायचं. चला, मी इथे कुणाशी तरी बोलतीये. बघा, यासाठी शिस्तीची गरज आहे, आत्मसंयमाचीही गरज आहे. मीच ते का करू? कुणीही करत नाहीये. बघा, कुणीच तसं करत नाही, म्हणूनच तुम्ही करायला हवं. आपण जगाचा प्रकाश आहोत. चला, आपले दिवे पेटवा. जगामध्ये जा आणि जगातला अंधार दूर करा. मी एका दुकानात गेले आणि तिथून मी 2 जोड जोडे आणि एक पर्स विकत घेतली आणि मी तिथं 2 पर्स पाहिल्या ज्या माझ्या जोड्यांना शोभत होत्या. तरी मी शेवटी एकच पर्स आणि जोड्यांचे 2 जोड विकत घेतले. मी ठरवलं 2 पर्स घ्यायच्या नाहीत. आणि घरी आल्यावर मी बघितलं त्या मुलाने चुकून 2ही पर्स दिल्या होत्या आणि पैसे एकाचेच घेतले होते. आणि मला देवाला आवडणारी सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार अशी व्यक्ती बनायचं होतं, म्हणून मी माझा वेळ, माझा पैसा, माझा इंधन खर्च करून ती पर्स त्या माणसाला परत करायला जावंच लागलं. पण काय होतं सांगा, जेव्हा आपण योग्य करतो तेव्हा देव प्रतिफळ देतो. तुम्हाला कल्पना आहे का की लोक त्यांच्या जीवनात कशा प्रकारच्या क्लेशांना आमंत्रण देतात फक्त अशा लहान समजल्या जाणाऱ्या चुकांमुळे. किती जण अशा दुर्लक्ष केलेल्या लहान गोष्टींबद्दल विचार करू शकतात सांगा? आणि शेवटी मला हे सांगू द्या की शिस्तप्रिय व्यक्ती फक्त स्वतःला नाही म्हणायला शिकत नाही, तर ते दुसऱ्यांनाही गरज असेल तेव्हा नाही म्हणतात. तुमच्यापैकी काही जण इतरांमुळे त्रस्त होतात. तुम्ही फार थकलेले आणि दबलेले आहात, कारण तुम्ही स्वतःला लोकांना संतोषविणारं बनवलंय.
आणि तुम्हाला वाटतं की आपण प्रत्येकाची प्रत्येक इच्छा पूर्ण करावी, त्यांना खुश ठेवण्यासाठी, पण या गोष्टीमुळे तुम्ही कोसळत असता. आता मी कोणत्या भागाची निवड करू? वर बाल्कनीतले लोक मला दिसतायत, मग हे संपूर्ण बाल्कनीसाठी असं समजा, आणि खाली बसलेल्यांसाठी सुद्धा आहे बरं का. तुम्ही इतरांच्या मर्जीने जीवन जगत राहिला तर तुमचं जीवन असंतुलित होईल. तुम्ही स्वतःला शिस्त लावा. देव हो म्हणतो तेव्हा हो म्हणण्याची आणि नाही म्हणतो तेव्हा नाही म्हणायची. आणि जर कुणी त्यामुळे चिडत असेल तर ती त्या व्यक्तीची वैयक्तिक समस्या आहे. तुम्ही तुमचं जीवन जगा. तुमच्यात ऊर्जा आहे, दानं आहेत, सृजनशीलता आहे. तुम्ही तुमच्या जीवनातल्या या सर्व गोष्टींना देव सांगेल तशी दिशा द्या, म्हणजे तुम्ही देवाच्या मनासारखे बनाल. किती जणांना वाटतं तुम्हाला घरी जाऊन थोडाफार गृहपाठ करायचा आहे? बघा, उद्या मी विचारणार आहे तो गृहपाठ. बघा, आपल्या जीवनामध्ये संतुलन असायलाच हवं आणि संतुलन खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ सगळं काही पुरेसं करा, पण कसलाही अतिरेक करू नका. आज सादर आहे 4 सीडींची ऑडिओ मालिका जी तुम्ही मागवावी अशी माझी मनापासून विनंती आहे. मी असं म्हटलं कारण या विषयाविषयी खूप लोक म्हणतात, ओ मला याची गरजच नाही. आणि बऱ्याच जणांचं तसंच असतं. कदाचित तुम्ही अशा व्यक्तींपैकी असाल जे म्हणतात, इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करून करून मी थकले, मला स्वतः सारखं बनायचं आहे. तर हे दोन्ही विषय मिळवून तुमच्या जीवनाचा स्तर खूप उंचावतील एवढं मात्र निश्चित. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.